Good morning, students. Now we started our zoology paper 1, Zoo 101, Animal Diversity 1. That Animal Diversity 1, in this paper, total 9 different units which are included as per the classification of the kingdom Animalia. Just we little bit focus on that units which are available in our that paper that syllabus. Okay, the first unit, that unit 1, kingdom animalia मधला आता इथे म्हटलं किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे, आता याच्या अगोदर आपण बघितलं किंगडम प्रोटिस्टा काय आहे, मोनेरा काय आहे, फंगाय, प्लांटी आणि अॅनिमालिया. तर इथे किंगडम प्रोटिस्टा मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, जनरल कॅरेक्टर्स त्याचे कुठले कुठले बेसिक कॅरेक्टर्स आहेत ते, क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस, त्यानंतर स्पेसिफिक कॅरेक्टर जे आहेत त्या किंगडमच्या रिलेटेड, दॅट लोकोमोटरी ऑर्गॅनिल्स अँड लोकोमोशन इन द प्रोटोझोआ. प्रोटोझोआ त्यामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्याला आपण ॲनिमल लाईक म्हणतो. या अगोदर काय होतं, प्रोटोझोन दॅट इज वन ऑफ द फायलम ऑफ द किंगडम ॲनिमालिया. पण त्यामध्ये हे सिंगल सेल्युलर असल्यामुळे युनिसेल्युलर असं आपण म्हणतोय, पण त्यासोबत ॲनिमल सारखे कॅरेक्टर असल्यामुळे, ठीक आहे ना, एक प्रकारे तो इन्क्लूड केला गेला इन द किंगडम ॲनिमालिया. पण युनिसेल्युलर आहे आणि त्याचे बरेचसे कॅरेक्टर्स जे आहेत ते प्रोटिस्टंट सारखे दिसतात आणि म्हणून त्याला शिफ्ट केलंय किंगडम प्रोटिस्टामध्ये. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे असे अनेक एक्झाम्पल्स या प्रोटोझोअस मध्ये आपल्याला अभ्यास करायचे. सेकंड जो आहे फायलम पोरिफेरा. हा एक प्रकारे मल्टी सेल्युलर ॲनिमल असं आपण म्हणतो. या ग्रुपमध्ये सुरुवात जी झाली होती, ठीक आहे, मेटाझोनचा एक पहिला प्रिमिटिव्ह ग्रुप आहे. यामध्ये आपल्याला काय बघायचे, या फायलम पोरिफेरा बद्दलची जनरल कॅरेक्टर्स, नंतर क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस, आणि ह्या फायलमशी रिलेटेड असणारे स्पेशल कॅरेक्टर ते म्हणजे कॅनल सिस्टीम इन द सायकॉन. सायकॉन हे एक ॲनिमल आहे विच इन्क्लुडेड इन द फायलम पोरिफेरा, आणि ह्या सायकॉन मध्ये कॅनल सिस्टीम कशी असेल. आता सगळेच पोरिफेरस जे आहेत ते वॉटर बॉडीज मध्ये राहतात, ठीक आहे ना. वॉटर बॉडीज मध्ये असताना जवळपास 85 मोर दॅन 85% ऑफ दॅट ॲनिमल्स विच लिव्स इन द मराईन वॉटर, आणि काही जे उर्वरित आहेत तर हे फ्रेश वॉटर मध्ये आपल्याला दिसतील. स्पॉन्ज असं आपण म्हणतो. दॅट स्पॉन्ज इज द कॉमन नेम ऑफ द इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट इन द फायलम पोरिफेरा. आणि ते जेव्हा वॉटर बॉडीज मध्ये असतात तर वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे एक प्रकारे फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कसं करता येईल, तर त्यामध्ये एक स्पेशल टाइप ऑफ सिस्टीम जी प्रेझेंट असते त्याला नाव देतो आपण कॅनल सिस्टीम. तिसरा जो फायलम जो आहे युनिट 3च्या रूपामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, फायलम निडारिया. यालाच आपण नाव देतोय सिलेंट्राटा. याची जनरल कॅरेक्टर्स सुरुवातीला आपल्याला बघायचे, स्पेशल कॅरेक्टर्स, त्यानंतर क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस, आणि याची स्पेशालिटी काय आहे. तर ह्या फायलम बद्दल स्पेशालिटी म्हणजे पॉलीमॉर्फिझम. पॉली, आता या शब्दाला जर आपण डिव्हाइड केलं तर 3 शब्द आपल्याला दिसतात. पॉली म्हणजे मेनी, मॉर्फ मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल फीचर किंवा फॉर्म असं आपण म्हणतोय, आणि तिसरं जे आहे इझम म्हणजे प्रोसेस. इट शोज दॅट अ प्रोसेस इन विच डिफरंट फॉर्म्स आर प्रेझेंट. ठीक आहे ना. आता घरी जर आपलं एक कुटुंब जर असेल तर अशा वेळेस प्रत्येकांना ड्युटी दिलेली असते, प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्यांच्या ॲबिलिटीनुसार काम दिलेलं असतं. पण ह्या ॲनिमल्स मध्ये कॉलनी प्रेझेंट असते, आणि त्या कॉलनीच्या हिशोबाने त्यांना प्रत्येकांना एकच कॉलनी म्हणजे एकच मेंबर आहेत, परत एक कॉलनीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात, आणि प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ द लेबर असं आपण म्हणतोय. तर हे स्पेशल कॅरेक्टर जे आहे फायलम निडारिया मध्ये दिसतंय आपल्याला. त्यातला एक जो क्लास जो आहे हायड्रोझोआ फायलम निडारिया मधला, त्याच्यामध्ये पॉलीमॉर्फिझम कसं दिसतं हे अभ्यास करायचं आहे. युनिट 4 जो आहे हा नेक्स्ट ऍडव्हान्स ॲनिमल्स मध्ये येतोय, प्लॅटी हेल्मिंथस. आता नावच आहे प्लॅटी म्हणजे प्लेट लाईक, आणि खास करून एंडो पॅरासाइट्स आहेत हे
प्लांट्स मध्ये सुद्धा दिसतात आणि अॅनिमल्स मध्ये सुद्धा दिसतात. खास करून आपण अॅनिमल्सच्या बाबतीमध्ये विचार करतोय. यामध्ये आपल्याला जनरल कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. पॅरासिटिक अडॅप्टेशन्स खास करून त्यांच्यामध्ये असतील. क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस हे आपल्याला बघायचं त्याच्याशी रिलेटेड. आणि स्पेशल जे आहे लाईफ हिस्ट्री ऑफ टिनिया सोडियम, त्याला आपण पट्टकृमी असं आपण म्हणतोय. हा पिग मध्ये आपल्याला दिसतोय, जे पिगचं डुकरांचं मांस खाल्लं जातंय किंवा चिकन जे आहे, ठीक आहे ना. आणि बरेचदा आपल्याला गोट मध्ये सुद्धा हे आढळतात, ठीक आहे ना. तर गोट, चिकन किंवा जे काही मांसाहारी जे आहेत, ठीक आहे ना, आपण जे आहोत ज्यावर डिपेंड करतो ते ज्याचं आपण फूड म्हणून कन्झ्युम करतो, त्यांच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये आपल्याला टिनिया सोडियम दिसतोय. आणि ते जर फूड मटेरियल व्यवस्थित कुक केलं गेलं नाही तर ते अल्टिमेटली आपल्या बॉडीमध्ये येऊन इन्फेक्शन क्रिएट करतंय. तर हे आहे लाईफ हिस्ट्री आपल्याला त्याची बघायची आहे. त्यामध्ये होस्ट कोण कोण असतील ते सगळे डिटेल्स मध्ये बघायचे आहे. नेक्स्ट युनिट जो आहे तो फायलमच्या रूपामध्ये, दॅट फायलम इज द फायलम नेमॅथेलमेंथस. नेमॅथेलमेंथस नेमॅटोडा असं सुद्धा आपण म्हणतोय. यामध्ये आपल्याला जनरल कॅरेक्टर्स बघायचे, क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस हे कॉमन आहे सगळ्याच फायलमच्या बाबतीमध्ये. आणि स्पेशल कॅरेक्टर्स काय असेल तर लाईफ हिस्ट्री बघायची कोणाची, तर ॲस्कॅरिजची. त्याला गोलकृमी असं आपण म्हणतोय. खास करून ॲस्कॅरिज लुम्ब्रिकॉइड्स आणि पॅरासिटिक अडॅप्टेशन्स हे सुद्धा पार्ट आपल्याला बघायचे. तो एंडोपॅरासाइट आहे आपल्याला माहिती आहे. मग कुणामध्ये दिसतंय ॲस्कॅरिज, तर जे लहान मुलं असतात जे बिस्किट खातात आणि त्यांचं बिस्किट पडलं असेल मातीमध्ये आणि ते परत जेव्हा खाण्याचा प्रयत्न करतात त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांचं पोट दुखायला लागतंय. त्याचं कारण असं असतं की कृमी त्यांच्या बॉडीमध्ये झालं, त्यांच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये. आता बिस्किट खाली पडण्याचं किंवा चॉकलेट खाली पडण्याचं आणि त्या ॲस्कॅरिजचं काय संबंध आहे, तर हे जे ॲस्कॅरिजचे जे खास करणं जेव्हा एखादा इन्फेक्टेड पर्सन जो असेल आणि त्यांचं जे वेस्ट मटेरियल आहे त्या पर्सनचं जेव्हा बाहेर पडतंय आणि ड्राय झालंय समजा, तर ड्राय झाल्यानंतर काय होईल की त्यांचे त्या जे वेस्ट मटेरियल आहे त्यामध्ये असणारे एक जत अतिशय मायन्यूट असतात. मायन्यूट इतके की जी आपले चॉक जो आहे, खडूची जी भुकटी जी आहे पावडर, त्याचा छोटासा पार्टिकल म्हणजे त्याचे एक झाले, ते जेव्हा ड्राय झाले हवेमध्ये मिसळतात आणि हवेमध्ये मिसळले की सगळीकडे ते पसरतात. जेव्हा लहान मुलगा चॉकलेट खातोय किंवा बिस्किट खातोय आणि ते चुकीने पडलंय आणि आपलं लक्ष नसलं, अशा वेळेस त्याने परत जर तोंडामध्ये घेतलं आणि ते खाण्याचा प्रयत्न केला की अल्टिमेटली दॅट एग्स विच आर ट्रान्सफर इनसाइड द बॉडी ऑफ दॅट चाइल्ड हिअर, ठीक आहे ना. आणि नंतर मग त्यांची प्रोसेस चालू होते. यामध्ये लाईफ सायकल आपल्याला बघायची आहे आणि त्याचे पॅरासिटिक अडॅप्टेशन्स आपल्याला बघायचे त्यामध्ये. युनिट 6 जो आहे फायलम ॲनेलिडा, हा अजून ऍडव्हान्स अॅनिमलचा ग्रुप झालाय खास करून, ठीक आहे ना. जे आपण सिलोमच्या बाबतीमध्ये बघितलं होतं, ठीक आहे ना, असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि सिलोमेट. तर सिलोमेटची सुरुवात कुठून झाली तर या फायलम ॲनेलिडा पासून झाली. ॲना म्हणजे सेगमेंट, बॉडी सेगमेंटेड आपल्याला दिसते. अगदी इथपासून सुरुवात झाली तर फायलम कॉर्डेटा पर्यंत आपल्या लक्षात येईल. यामध्ये आपल्याला काय बघायचं तर जनरल कॅरेक्टर्स बघायचे, क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस दॅट इज अ कॉमन रिलेटेड टू द अदर फायलम्स ऑल्सो. मग यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स काय आहे, दॅट मेटामेरिझम इन द ॲनेलिडा. म्हणजे काय, आता इथे सुद्धा 3 शब्द दिसतात आपल्याला. मेटा मीन्स मल्टिपल, केमिस्ट्रीमध्ये हा शब्द दिसतोय आपल्याला, ठीक आहे ना. जे हेक्झॅगोनल रिंग जी असेल, ठीक आहे ना, त्यामध्ये मेटा हा शब्द दिसतोय, मल्टिपल किंवा मेनी. मर म्हणजे सेगमेंट आणि इझम म्हणजे प्रोसेस. दॅट अ प्रोसेस इन विच मल्टिपल सेगमेंट्स आर फॉर्म. म्हणजे कुठलीही जर बॉडी झाली ॲनिलिडची किंवा त्याच्यानंतरचे जे ॲनिमल्स येतात वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये, तिथून दॅट स्टार्टिंग फ्रॉम द हेड अप टू द टेल रिजन, ही जी बॉडी जी आहे ही कंपार्टमेंट मध्ये डिव्हाइड झाली आहे. अनेक सेगमेंट्स त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. खऱ्या अर्थाने सेगमेंटेशन ऑफ द बॉडी विच इज ऑब्झर्व स्टार्टिंग फ्रॉम द फायलम ॲनेलिडा. ओके. त्यानंतर युनिट 7 जो आहे यामध्ये आपल्याला बघायचं आहे फायलम आर्थ्रोपोडा, अजून ऍडव्हान्स ग्रुप. आर्थ्रो म्हणजे जॉईंटेड आणि पोडा मीन्स द लेग्स, म्हणजे असे अॅनिमल्स, असे इन्व्हर्टिब्रेट्स की त्यांचे लेग जे आहेत ते जॉईंटेड आहेत. मग जॉईंटेड लेग्स मध्ये समजा हा हात आहे इथे दिसतोय तुम्हाला आणि सगळे इथे जॉईंट्स दिसतात तुम्हाला. आणि हे जॉईंट असल्यामुळे त्यांना लोकोमोशनला, फूड कॅप्चरिंगसाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी त्याला फायदा होऊ शकतोय. त्यामध्ये आपल्याला जनरल कॅरेक्टर्स बघायचे त्या फायलमच्या बाबतीमध्ये, क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस आपल्याला बघायचे आणि स्पेशल कॅरेक्टर्स फक्त 2च इथे घेतलेले आहेत. एक आहे व्हिजन इन आर्थ्रोपोडा. व्हिजन म्हणजे
आय साईट, कुठल्या प्रकारचे आईज त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. सिंपल आईज काही आर्थ्रोपोडस मध्ये दिसतात, काही मध्ये कंपाऊंड आईज दिसतात आणि काही मध्ये कंपाऊंड आईज व्यतिरिक्त ओसेलाय सुद्धा दिसतात. हे काय असेल याची डिटेल्स आपल्याला त्या व्हिजन इन आर्थ्रोपोडामध्ये बघायचं आहे. नंतर आहे की मेटामॉर्फोसिस इन द इन्सेक्ट. इन्सेक्ट हा एक महत्वाचा एक क्लास आहे फायलम आर्थ्रोपोडामध्ये, ठीक आहे ना. जसे स्पायडर्स आपल्याला माहिती आहे, त्याचा क्लास आहे अरॅक्निडा, विच अल्सो इन्क्लुडेड इन द फायलम आर्थ्रोपोडा, ठीक आहे. इथे जे आहेत इन्सेक्ट्स जे आपल्या अवतीभोवती राहतात, मग ते आहेत अँड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ब्लॅक असतील, रेड असतील, सगळ्या प्रकारच्या अँड्स आहेत. बटरफ्लाईज आपल्याला माहिती आहेत, हनीबीज माहिती आहेत, घरी असणारे कॉक्रोचेस आपल्याला माहिती आहे, हाऊसफ्लाय माहिती आहे, मॉस्किटोज माहिती आहेत, बेडबग माहिती आहेत, ठीक आहे ना. सगळ्या प्रकारचे किडे जे त्याला आपण इन्सेक्ट म्हणतोय, विच इन्क्लुडेड दॅट क्लास इन्सेक्टा, हा एक ग्रुप आहे फायलम आर्थ्रोपोडा. मग यामध्ये म्हटलं त्यांनी मेटामॉर्फोसिस, अजून या शब्दाला आपण 3 कॅटेगरीज मध्ये डिव्हाइड करतो. मेटा मीन्स द, मगाशीच म्हटलं की मेनी, मल्टिपल. मॉर्फ म्हणजे फॉर्म्स अँड ऍसिस किंवा इसिस, याचा अर्थ की प्रोसेस. अर्थ काय? अ प्रोसेस इन विच डिफरंट फॉर्म्स आर प्रेझेंट टू कम्प्लीट द लाईफ सायकल. आता तुमच्या लक्षात येत असेल की बटरफ्लाय मध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्टेजेस दिसतात. सुरुवातीची स्टेज जी आहे ती एग आहे, त्यानंतर लार्व्हा, त्याच्यानंतर प्युपा आणि सगळ्यात शेवटी ऍडल्ट असतो. किती स्टेजेस झाल्या? टोटल 4 डेव्हलपमेंटल स्टेजेस झाल्या. त्याला सतत आता एक पेक्षा जास्त स्टेजेस दिसतात आणि म्हणून त्याला आपण नाव देतोय मेटामॉर्फोसिस. काही इन्सेक्ट मध्ये फक्त 3 स्टेजेस दिसतात. उदाहरणार्थ कॉक्रोच किंवा ग्रॉस हॉफर यांच्यामध्ये एग दिसतंय, लार्व्हा दिसतंय आणि ऍडल्ट दिसतंय. अशा 3 स्टेजेस दिसतात, पण एक पेक्षा जास्त दिसतात आपल्याला आणि म्हणून याला आपण नाव देतोय मेटामॉर्फोसिस असं आपण, ठीक आहे. हे डिटेल्स मध्ये आपल्याला बघायचं आहे. युनिट 8 जो आहे फायलम मॉलस्का. मॉलस्क म्हणजे सॉफ्ट बॉडीड असा आपण, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स. त्यांची बॉडी जी आहे एक्सटर्नली जर बघितली सॉफ्ट असते, परंतु ते एक प्रकारे प्रोटेक्शन करण्याच्या दृष्टीने, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन असेल किंवा इतर ॲनिमल्स अटॅक करू नये म्हणून त्या हिशोबाने प्रोटेक्शन असेल, अशा वेळेस त्यांच्या बॉडीवर एक्सटर्नल एक हार्ड स्टिफ कव्हरिंग असतं, कॅल्शियम आणि सिलिकाने तयार झालेलं, आणि त्याला आपण शेल असं आपण म्हणतोय. आपल्या भाषेमध्ये त्याला शंख म्हणतोय. शंख शंख असणारे प्राणी ते मॉलस्कन्स. यामध्ये आपल्याला जनरल कॅरेक्टर्स बघायचे आहे, क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस आपल्याला बघायचे, आणि टॉर्शन इन गॅस्ट्रोपोडा, जे म्हणतो ना शंखामध्ये असणारे प्राणी, त्यामध्ये एक क्लास जो आहे गॅस्ट्रोपोडा, हा ग्रुप त्यांच्यामध्ये येतो. मॉलस्कन्स मध्ये अजून कुठले ॲनिमल्स येत असतील आहेत तर ऑक्टोपस आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. श्रिम्स आपल्याला माहिती आहे, तर गोगलगाय आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीचे ॲनिमल्स जे आहेत विच इन्क्लुडेड इन द फायलम मॉलस्कन्स. गॅस्ट्रोपोडा जो जे शंखामध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत किंवा मॉलस्कन्स आहेत ते या ग्रुपमध्ये येतात गॅस्ट्रोपोडामध्ये, ठीक आहे. टॉर्शन काय तर एक प्रकारे ट्विस्टिंग असं आपण म्हणतोय. जेव्हा त्यांची एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होत असते, अशा वेळेस काही जो पार्ट जो तो ट्विस्ट होतोय, ट्विस्ट होत असताना त्याला ट्विस्टिंग म्हणजे टॉर्शन. तो त्यांच्या उपयोगाचा कितपत आहे, तर नेमकं टॉर्शन म्हणजे काय असेल हे सगळे डिटेल्स आपण या पार्ट मध्ये बघणार आहोत. शेवटचा युनिट जो आहे या पेपर मधला युनिट 9 फायलम इकायनोडर्मॅटा. इकायनो म्हणजे स्पायनी, काटेरी, डर्मा म्हणजे स्किन, डर्मॅटोलॉजिस्ट आपल्याला माहिती आहे म्हणजे काय, आणि ॲटा मीन्स द बिअरिंग. याचा अर्थ काय? दोज ॲनिमल्स in which the spiny skin is present, in which spiny that skin which is present here. काटेरी एक प्रकारे असं आपण म्हणतोय. तर जनरल कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला यामध्ये बघायचे. क्लासिफिकेशन अप टू द क्लासेस, आणि यामध्ये स्पेशल कॅरेक्टर जो आहे दॅट इज अ वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इन ॲस्टेरॉइडिया. ॲस्टेरॉइडिया एक क्लास आहे त्यामधला फायलम इकानोडर्मॅटा मधला. होलोथिरॉइडिया आहे, असे अनेक क्लासेस आपल्याला दिसेल. त्याला आपण नाव देतोय सी स्टार किंवा स्टारफिश असं आपण म्हणतोय, ठीक आहे. ऍक्च्युली ती फिश नाही आहे, पण एक प्रकारे स्टार सारखी दिसते, पाण्यामध्ये असते आणि त्याची मुवमेंट त्या पद्धतीने होते, आणि म्हणून त्याला आपण सी स्टार किंवा स्टारफिश असं आपण म्हणतोय. आता हे पाण्यामध्ये असताना त्यांचं लोकोमोशन कसं होत असेल, इतर सर्क्युलेशन कसं होत असेल त्यांच्या बॉडीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम थ्रू आपल्याला अभ्यास करायचा आहे. राहील लक्षात तुमच्या समोर आता आपला आजचा पहिला लेक्चर जो बघतोय कशाशी संदर्भात आहे,
किंगडम प्रोटिस्टाच्या बाबतीमध्ये. काय लक्षात, किंगडम प्रोटिस्टा आपल्याला सगळ्यात पहिले जनरल कॅरेक्टर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे. बघूया आपण किंगडम प्रोटिस्टा जनरल कॅरेक्टर्स. आज आपण स्टेप बाय स्टेप बघण्याचा प्रयत्न करतोय. थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं, कारण की प्रत्येक वर्डिंग जी आहे ही जास्त महत्वाची आहे. ऑल सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स, नाव लक्षात ठेवायचं, सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आर प्लेस अंडर द किंगडम प्रोटिस्टा. जे ही ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जे युनिसेल्युलर आहेत किंवा सिंगल सेल आहेत, ते सगळे कशामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, किंगडम प्रोटिस्टामध्ये. मग कोण असेल त्या किंगडम प्रोटिस्टामध्ये, तर सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, अल्गी आहेत, ॲनिमल लाईक जे ऑर्गॅनिझम जे आहेत सिंगल सेल ते सुद्धा इन्क्लूड केले गेलेले आहेत, प्लांट लाईक ऑर्गॅनिझम जे ते सुद्धा इन्क्लूड केले गेले जे सिंगल सेल आहेत, आणि त्यासोबत फंगस जे आहे ते सुद्धा सिंगल सेल जर असेल ते सुद्धा यामध्ये किंगडम प्रोटिस्टामध्ये इन्क्लूड केले गेले आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ऑल सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आर प्लेस अंडर द किंगडम प्रोटिस्टा. ओके, नेक्स्ट, द टर्म प्रोटिस्टा was first used by Ernst Haeckel. अर्न्स्ट हिकल नावाचा टॅक्सॉनॉमिस्ट जो होता, सुरुवात सगळ्यात पहिले इन इयर 1886 त्याने हा नाव सजेस्ट केलंय प्रोटिस्टा. ठीक आहे. थर्ड वन, दिस किंगडम फॉर्म्स अ लिंक बिटवीन अदर किंगडम्स ऑफ द प्लांट, ॲनिमल आणि फंगाय. का बरं असं म्हटलंय, हा जो किंगडम प्रोटिस्टा आहे इतर किंगडम सोबत एक प्रकारे कनेक्टिंग लिंक आहे, ब्रिज तयार करतोय. का बरं, कारण की त्यातले प्लांट्स मधले काही जे प्लांट्स जे आहेत विच आर युनिसेल्युलर विच इन्क्लुडेड इन द किंगडम प्रोटिस्टा. ॲनिमल्स मधले जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ॲनिमल्स जे आहेत ते सुद्धा कुठे पुटअप केलेले आहेत, किंगडम प्रोटिस्टा मध्ये. फंगस मध्ये असणारे जे युनिसेल्युलर फंगा आहे ते सुद्धा इन्क्लूड केले किंगडम प्रोटिस्टा मध्ये, आणि म्हणून एक प्रकारे कनेक्टिंग लिंक आहे इतर किंगडम सोबत. ठीक आहे. नेक्स्ट वन, that protists represent an important step in early evolution. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जेव्हा आपण म्हणतोय तर सुरुवातच युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर कडे आपण वळत असतोय, कॉम्प्लेक्सिटी कडे वळत असतोय. म्हणून इव्होल्युशनच्या बाबतीमध्ये हा किंगडम प्रोटिस्टा तेवढाच महत्वाचा आहे ज्यापेक्षा इतर महत्वाचे असतील. नेक्स्ट वन, द फर्स्ट प्रोटिस्ट इव्हॉल्व्ड प्रोबॅबली 1.7 बिलियन इयर्स अगो. ठीक आहे, जवळपास 17 लाख वर्ष अगोदर, दॅट 1.7 बिलियन इयर्स अगो, तेव्हा हा खऱ्या अर्थाने सुरुवात झाली किंवा इव्हॉल्व झाला पहिला सिंगल सेल प्रोटिस्ट. मेंबर्स ऑफ प्रोटिस्ट आर प्रायमरली aquatic इन नेचर. हेही माहिती आहे आपल्याला की जी उत्पत्ती जी झाली लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कुठून झाली, तर ती झाली पाण्यापासून, aquatic बॉडीज पासून. ठीक आहे ना. आणि aquatic बॉडी पासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, तर पहिला जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो तयार झालाय, डेव्हलप झाला, इव्हॉल्व झाला, तो कुठून झाला, त्याची उत्पत्ती पाण्यापासूनच झाली. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की दॅट मेंबर्स ऑफ द प्रोटिस्टा आर प्रायमरली aquatic इन नेचर. त्याच्यानंतर ते इतर बॉडीमध्ये गेलेत, ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील आहेत किंवा इतर एन्व्हायरमेंटमध्ये ते राहायला लागले. इट इज अ व्हेरी लार्ज ग्रुप कंप्राइजिंग ऑफ ॲट लिस्ट 16 फायला. आणि या किंगडम प्रोटिस्टामध्ये टोटल किती फायला असतील, तर देअर आर टोटल 16 फायला आर प्रेझेंट. मेनी प्रोटिस्ट लाईक अल्गी आर द प्रायमरी प्रोड्युसर इन द aquatic इकोसिस्टम. आता किंगडम प्रोटिस्टामध्ये काही जे ऑर्गॅनिझम जे आहेत, ठीक आहे ना, ते अल्गी सारखे दिसणारे आहेत. आता अल्गी हे स्वतः तयार करत असते आणि विच आर द प्रायमरी प्रोड्युसर, म्हणून त्याला नाव दिले प्रोड्युसर असं आपण म्हटलंय इन द aquatic इकोसिस्टम. Some protists are responsible for a serious human diseases like malaria and sleeping sickness. म्हणजे काय, असे काही प्रोटिस्ट आहेत जो त्या फायलमचं नाव आहे प्रोटोझोआ. हा कशामध्ये येतो, इन्क्लुडेड इन द किंगडम प्रोटिस्टा. असे काही प्रोटिस्ट आहेत की ते ॲनिमल डिसीज कॅरी करतात, एक प्रकारे इन्फेक्शन कॅरी करतात ह्युमनला, आणि डिसीज कॅरी करतात, ह्युमन डिसीजेस लाईक मलेरिया असेल, स्लीपिंग सिकनेस असेल, अशा पद्धतीचे, किंवा डिसेंट्री असेल, एंटायमेबा हिस्टोलिटिका. ठीक आहे, अशा पद्धतीचे जे ऑर्गॅनिझम जे आहेत विच ऑल्सो इन्क्लुडेड इन दॅट किंगडम प्रोटिस्टा. नेक्स्ट पॉइंट, आता किंगडम प्रोटिस्टाचे जनरल कॅरेक्टर्स नेमके काय काय असतील. पहिलं कॅरेक्टर जे याच्या अगोदर आपण बघितलंय, दे आर अ सिंपल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. इथे म्हटलं की युकॅरियोटिक,
म्हणजे काय, यू म्हणजे ट्रू, कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस, आणि ऑटिक दॅट इज अ बिअरिंग, असे जे ऑर्गॅनिझम्स की खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतोय. ट्रू न्यूक्लियस म्हणजे काय, तर हे मागच्या वेळेस आपण बघितलं होतं, ठीक आहे ना, दॅट डबल बॉन्डेड मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट हिअर, आणि यामध्ये आतमध्ये काय असेल, दॅट जेनेटिक मटेरियल विच इज प्रेझेंट हिअर, दिस इज अ डबल बॉन्ड मेम्ब्रेन. आणि अशा पद्धतीची सिच्युएशन समजा असेल तर त्याला आपण नाव देतो ट्रू न्यूक्लियस. आणि जेनेटिक मटेरियल या पद्धतीने असेल, मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की दॅट न्यूक्लॉइड इज प्रेझेंट, ठीक आहे ना. अशा पद्धतीने जर जेनेटिक मटेरियल सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण न्यूक्लॉइड असं आपण म्हणतो, ठीक आहे. दॅट सिंपल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सेकंड कॅरेक्टर, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. माहिती आहेत आपल्याला, सम आर कॉलोनियल. आता मोस्ट ऑफ म्हटलं याचा अर्थ की इतर काही मल्टीसेल्युलर आहेत का, तर आहेत त्यामध्ये. सम आर कॉलोनियल. कॉलोनियल म्हणजे काही जे मेंबर्स आहेत ऑर्गॅनिझम एकत्र येऊन आपलं फूड एन्जॉय करतात किंवा सोशल लाईफ एक प्रकारे एन्जॉय करत असतात. मल्टीसेल्युलर, सम आर मल्टीसेल्युलर लाईक द अल्गी. काही जण आहेत अल्गी जे आहेत ते मल्टीसेल्युलर सुद्धा या ग्रुपमध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत. नेक्स्ट कॅरेक्टर, मोस्ट ऑफ द प्रोटिस्ट लिव्ह इन द वॉटर. आपल्याला माहिती आहे की याच्या अगोदरच कॅरेक्टर्स मध्ये आपण बघितले ते एन्जॉय द aquatic दॅट नेचर. आणि मोस्ट ऑफ द प्रोटिस्ट विच लिव्स इन द वॉटर व्हाईल सम ऑफ लिव्स इन द मॉइस्ट सॉइल. ओलसरपणा त्या सॉइलला असेल, ओली माती, त्यांच्यामध्ये सुद्धा काही ऑर्गॅनिझम्स किंवा काही प्रोटिस्ट राहतात. इव्हन द बॉडी ऑफ द ह्युमन अँड द प्लांट्स. मगाशीच आपण एक्सप्लेन केलंय, ह्युमन बॉडीमध्ये असताना खास करून एंटायमोबा हिस्टोलिटिका असेल, प्लास्मोडियम व्हायवॅक असेल, तर अशा पद्धतीचे काही जे प्रोटिस्ट जे आहेत विच लिव्स इन द बॉडी ऑफ द ह्युमन अँड कॅरी द सर्टन डिसीजेस ऑल्सो. प्लांट मध्ये सुद्धा काही इन्फेक्शन कॅरी करतात ज्यावेळेस ते तिथे राहतात. नेक्स्ट फोर्थ कॅरेक्टर, these organisms have contains a well defined nucleus and other membrane bound organelles. याच्याच अगोदर आपण एक्सप्लेन केलेलं आहे की that membrane bound organelles which are very important, and in that protist where the eukaryotic that speciality which is observed, that is well defined nucleus, eukaryotic organism पहिलेच म्हटलंय, आणि त्यासोबतच इतर जे ऑर्गॅनिल्स असेल, मायटोकॉन्ड्रिया स्पेशली, गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा रायबोसोम्स असतील, असे काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स also present in that organism cell. Fifth character, they have mitochondria for cellular respiration. आता सिंगल सेल जर म्हटली तर तो एक ऑर्गॅनिझम झालाय आणि त्या ऑर्गॅनिझमला सगळ्याच ऍक्टिव्हिटी परफॉर्म कराव्या लागतात. मग सर्क्युलेशन असेल, डायजेशन असेल, रेस्पिरेशन, त्यानंतर लोकोमोशन असेल, रिप्रोडक्शन, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या असतील तर अशा वेळेस त्यामध्ये काही ऑर्गॅनिज सुद्धा तेवढेच महत्वाचे असतील. काही ऑर्गॅनिज फार जास्त महत्वाचे, त्यामध्ये एक जो आहे मायटोकॉन्ड्रिया विच इज हेल्पफुल फॉर द रेस्पिरेशन, त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं आपण म्हणतोय. सम हॅव द क्लोरोप्लास्ट. स्वतःचा अन्न स्वतः तयार करणे हे खास करून अल्गी, आणि एक जो ॲनिमल लाईक ऑर्गॅनिझम आहे तो आहे युग्लिना. यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट पिगमेंट्स प्रेझेंट आहेत आणि विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ द फूड मटेरियल बाय द प्रोसेस फोटोसिंथेसिस. लक्षात. नेक्स्ट वन, दॅट सम प्रोटिस्ट हॅव फ्लॅजेला ऑर सिलिया फॉर द लोकोमोशन. आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल त्यांना कशासाठी, तर कम्युनिकेशन, खास करणं रिप्रोडक्शन पर्पोजेस असेल किंवा फिडिंग पर्पोजेस असेल, अशा वेळेस त्यांच्याकडे काही अपेंडेजेस सुद्धा असणं गरजेचं आहे. अँड दॅट अपेंडेजेस इन द फॉर्म ऑफ द फ्लॅजिलम ऑर सिलिया अल्सो. आता अमिबा जर म्हटलं तर त्यांच्यामध्ये अपेंडेजेस आहेत एक प्रकारे, बट दे आर नॉट द परमनंट, वी से दॅट, ते परमनंट नाही आहे आणि त्यांना आपण नाव देतो सुडोपोडिया असं आपण म्हणतो. ठीक आहे. एक जो आहे युग्लिना, त्यांच्यामध्ये आपण जर बघितलंय त्यांच्या बॉडीमध्ये तर दॅट व्हीप लाईक स्ट्रक्चर हेअर बॉडी इज प्रेझेंट ऍट द वन एंड, आणि याला आपण नाव देतो फ्लॅजेलम असं आपण म्हणतो. आणि एक जो ॲनिमल आहे जे तुमच्या माहितीसाठी, अँड दॅट ॲनिमल that is sleeper shape that body and externally covered the numerous fine short cilia, आणि हे सिलिया एक प्रकारे प्रेझेंट असतात. आणि हा जो आहे तो एक्झाम्पल पॅरामिशियम. तर हे सगळे जे पॅटर्न्स जे दिसतात हे
खास करणं प्रोटोझोअन्स मध्ये आपल्या लक्षात येतात अँड विच आर इम्पॉर्टंट फॉर द लोकोमोशन. नेक्स्ट वन, दॅट न्यूक्लिया ऑफ द प्रोटिस्ट कंटेन्स मल्टिपल डीएनए स्ट्रँड. जो न्यूक्लियस जो आहे त्यांच्यामध्ये मल्टिपल डीएनए स्ट्रँड्स प्रेझेंट असू शकतात. रिप्रोडक्शन इन प्रोटिस्ट इज बोथ असेक्शुअल अँड सेक्शुअल. रिप्रोडक्शन आपल्याला दोन प्रकारचे माहिती आहे. बडिंग म्हणजे असेक्शुअल आणि दुसरा आहे सेक्शुअल, दॅट गॅमेट्स फ्युजन असं आपण म्हणतो. काय लक्षात? समोर आपण बघतोय दॅट प्रोटिस्ट आर ग्रुप्ड इनटू 3 जनरल कॅटेगरीज. प्रोटिस्ट ज्या 3 प्रकारे कॅटेगरीमध्ये डिव्हाइड झालेले आहेत. कोणते 3 कॅटेगरीज आहेत? एक आहे ॲनिमल लाईक, दुसरा आहे प्लांट लाईक आणि तिसरा आहे फंगस लाईक. थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्याला, नेमकं काय सांगता येते. ठीक आहे, इथे महत्वाचं काय आहे? ठीक आहे, इथे महत्वाचं काय आहे ते आपण बघतोय. ॲनिमल लाईक म्हणजे काय? ॲनिमल सारखे परफॉर्म करणारे, ॲनिमल सारखे दिसणारे नाहीयेत, ॲनिमल सारखे परफॉर्म करणारे. रेफर टू ॲज द प्रोटोझोन. कुठला एक ग्रुप आहे ॲनिमल सारखा तर तो त्या पद्धतीने ॲनिमलचे कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत, बट इट इज अ प्रोटिस्ट हिअर. प्रो मीन्स द फर्स्ट, इनिशियल, पहिला. ZO zoa, that means the animal, that is the first animal. लक्षात राहील तुमच्या, आणि म्हणून त्याला आपण नाव दिले प्रोटोझोआ असं आपण म्हणतोय. सेकंड जो ग्रुप जो आहे प्लांट लाईक, म्हणजे काय? तो जो ग्रुप आहे प्रोटिस्ट मधला ते प्लांट सारखे कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. कुठला खास करणं? तर स्वतःचं स्वतः तयार करणे. ऑटोट्रॉफिक बाय द प्रोसेस फोटोसिंथेसिस. रेफर टू ॲज द अल्गी. अल्गी जे आहेत हे सगळे जे आहेत कुठल्या ग्रुपमध्ये येतात? किंगडम दॅट यस प्रोटिस्ट आहे. तिसरा जो आहे फंगस लाईक, विच रेफर टू ॲज अ स्लाइम मोल्ड्स. फंगस, बुरशी असं आपण म्हणतो, स्लाइम मोल्ड्स. डिकम्पोज्ड अँड रिसायकल ऑर्गॅनिक मटेरियल. ठीक आहे, जे खास करणं डेड अँड डिकेइंग मटेरियलवर ग्रो होतात बुरशी, त्याला आपण स्लाइम मोल्ड असं आपण म्हणतोय. दुसऱ्यात वॉटर मोल्ड्स, थ्राइव्ह ऑन डेड ऑर द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. खास करणं पाण्यामध्ये असणारे जे आहे आणि तिथे जे सडलेलं जे कुजलेलं जे फूड मटेरियल असेल त्यावर ते आपलं एक प्रकारे कॉलॉनिक ग्रोथ होतात, कॉलॉनीची ग्रोथ होतं आणि एक प्रकारे पॉप्युलेशन त्यांचं वाढतं. मीन्स टोटली डिपेंड्स ऑन सच टाइप ऑफ द मटेरियल्स. वॉटर मोल्ड दोन प्रकारच्या, स्लाइम मोल्ड्स आणि जे खास करणं सॉलिड मटेरियलवर ते ग्रो होतात, आणि दुसरे आहेत वॉटर मोल्ड्स, ते खास करणं ॲक्वाटिक जे मटेरियल असेल त्यावर ग्रो होतात. ॲनिमल लाईक, प्लांट लाईक आणि फंगस लाईक. नाही लक्षात तुमच्या? समोर आपण बघतोय तर हे आहे क्लासिफिकेशन, आणि क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. तर पहिला जो पार्ट जो झालाय तो कॅरेक्टर्सचा झालेला आहे. इथे क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन मध्ये जर बघितलं तर फायलम दॅट प्रोटिस्टा विच डिव्हायडेड इंटू द 4 सब फायलम. कोणते कोणते नाव लक्षात ठेवायचे? सार्कोमस्टिगोफोरा, सार्कोमस्टिगोफोरा. सेकंड सब फायलम स्पोरोझोआ. तिसरा जो सब फायलम जो आहे निडोस्पोरा, आणि चौथा जो सब फायलम आहे सिलिओफोरा आहे. ठीक आहे, पण हा जो किंगडम प्रोटिस्टा मधला एक जो फायलम आहे त्याचं नाव आहे फायलम प्रोटोझोआ. हे जे कॅटेगरी किंवा क्लासिफिकेशन जे आपण बघत आहोत ते कशाशी रिलेटेड आहे? फायलम प्रोटोझोआच्या बाबतीमध्ये. फायलम प्रोटोझोआ हा 4 सब फायलम मध्ये डिव्हाइड झालेला आहे. सार्कोमस्टिगोफोरा, स्पोरोझोआ, निडोस्पोरा आणि सिलिओफोरा, जे आपल्याला आपल्या युनिट पहिल्या युनिटच्या हिशोबाने आपण समोर समोर जातो. सार्कोमस्टिगोफोरा मध्ये सुपर क्लासेस आहेत. ठीक आहे ना, जे क्लासिफिकेशन जे आपण बघतोय ना, तर फायलम, त्याच्यानंतर सब फायलम, त्यानंतर सुपर क्लास, क्लास, त्यानंतर सब क्लास, ऑर्डर, सब ऑर्डर, फॅमिली, सब फॅमिली, त्याच्यानंतर जिनस आणि स्पीसीज. या पॅटर्नने आपल्याला जायचं असतं. सुपर क्लास, त्यामध्ये 3 सुपर क्लासेस आपल्याला दिसतात, मस्टिगोफोरा, ओपॅलिनाटा आणि सार्कोडिना. ठीक आहे, सार्कोमस्टिगोफोरा अजून डिव्हाइड झालेला 3 सुपर क्लासेस मध्ये. कोणते कोणते? मस्टिगोफोरा, ओपॅलिनाटा आणि सार्कोडिना. त्यानंतर हे जे मस्टिगोफोरा, ओपॅलिनाटा आणि सार्कोडिना हे परत डिव्हाइड क्लासेस मध्ये झाले. सुपर क्लास नंतर आता काय तर क्लास. ठीक आहे, कोणते कोणते आहे? तर मस्टिगोफोराचे 2 क्लासेस आहेत. एक आहे फायटोमस्टिगोफोरा आणि दुसरा आहे झूमस्टिगोफोरा. ठीक आहे, फायटोमस्टिगोफोरिया आणि झूमस्टिगोफोरिया. ओपॅलिनाटाचा एकच क्लास आहे, तो म्हणजे ओपॅलिनाटी. ठीक आहे, आणि सार्कोडिनाचा क्लासेस कोणते आहेत? 3 आहेत इथे. रायझोपोडिया,
ऍक्टिनोपोडिया आणि पायरोप्लाझ्मिया. नाव थोडेसे टिपिकल आहेत, ठीक आहे, कठीण नाही आहेत पण टिपिकल आहेत. ते वारंवार जेव्हा आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला क्लिअर होईल सगळ्या गोष्टी. स्पोरोझोआचा क्लास जे आहे ते 3 क्लासेस आहेत स्पोरोझोआचे, ठीक आहे. इथे सुपर क्लासेस नाही. कोणत्या? टिलोस्पोरिया, टोक्झोप्लाझ्मिया आणि हॅप्लोस्पोरिया. त्या प्रत्येकांना एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. आता मस्टिगोफोरा मध्ये जो क्लास जो आहे फायटोमस्टिगोफोरिया, त्याचं एक्झाम्पल कोणत्या? तर युग्लिना. झूमस्टिगोफोराचं लेशमानिया डोनोव्हानी, ओपॅलिनाटाचं ओपॅलिना, रायझोपोडियाचं अमिबा एक्झाम्पल आहे, ऍक्टिनोपोडियाचं ऍक्टिनोफ्रिस आहे आणि पायरोप्लाझ्मियाचं बॅबेसिया आहे. टिलोस्पोरिया या क्लास मधलं एक्झाम्पल आहे प्लास्मोडियम, जो मलेरिया कॅरी करतोय. टोक्झोप्लाझ्मियाचं एक्झाम्पल आहे टोक्झोप्लाझ्मा आणि हॅप्लोस्पोरियाचं एक्झाम्पल आहे इक्थिओस्पोरिडियम. आता निडोस्पोरिया स्पोराकडे पडतोय. याचा क्लास 2 क्लासेस आहेत. मिक्झोस्पोरिडिया एक्झाम्पल मिक्झिडियम आणि मायक्रोस्पोरिडियम त्याचा एक्झाम्पल आहे नॉसिमा. लक्षात. चौथा जो सब फायलम जो आहे सिलिओफोरा, याचा एकच क्लास आहे, त्याचं नाव आहे सिलिएटा आणि एक्झाम्पल आहे पॅरामिशियम. काही एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात राहतील. त्यामध्ये अमिबा आहे, पॅरामिशियम आहे, युग्लिना आहे, ठीक आहे ना, प्लास्मोडियम आहे किंवा लेशमानिया, ओपॅलिना, असे काही एक्झाम्पल्स लक्षात राहतील. ठीक आहे. हे समोर आपल्याला स्टेप बाय स्टेप अजून पण बघायचे आहेत. ठीक आहे. पुढल्या वेळेस आपण फायलम प्रोटोझोआचे जनरल कॅरेक्टर्स पासून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप.